गुड मॉर्निंग. काय चाललंय सकाळ सकाळ? किचन पडदे टाकले. अच्छा, मेजरमेंट चालू आहे वाटतं. मेजरमेंट चालू आहे, पडदे लावायचे, पाईप लावला सकाळी. हा, काही ना काही कामच चालू आहेत. मस्त पडदा भेटला ना डीमार्ट वरून. डिझाईन कितीला भेटला हा आपल्याला? 200 रुपये. आणि 2 घेतलेत ना आपण, तो एक आहे तिकडे. 400ला 2. छान आहेत, पण मला ही डिझाईन आवडली. ती तुम्हाला दाखवू आम्ही कसं लावू. काय? हा, दुकानात किती सांगितलेले? खूप सांगितलेले ना. 1200 रुपये. तेच आम्ही बनवायला देणार होतो, पण आम्ही विचार केला की आपण स्वतःहूनच बनवूया, मजा येईल. तसं प्रीतला स्वतःहून करायला आवडतं काम. समजतं पण कशा वस्तू लागतात, काय करावं. तसं ओवीचा मामा खूप इंटेलिजंट आहे. कर आम्ही नंतर तुम्हाला दाखवतो कसं आम्ही बनवणार आहोत ते. मार्केट बाजारात जाऊन येतो, तुला काय हवं असेल तर सांग. अंडी घेऊन या आणि दूध. नवीन पिशवीचं उद्घाटन आणि त्याचा हे तर टॅग तर काढ. थांब, कायची देऊ? तर ही पण आम्ही घेतली आणि दुसरीवाली पण घेतली, जी दाखवलेली ती मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर ही एक पिशवी घेतली मस्त. दुधाला काही मार्केटमधून काय आणायचं असेल तर ही छोटीशी मस्त आहे. प्लस सामान दाखवायचं आहे तुम्हाला. इथे ठेवलं आहे मी नवीन चप्पल आणि ही नवीन पायपुसणी. ही एक आम्ही डीमार्टवरून घेतली आहे ना प्रीत. छान आहे, कलर अजिबात सटकत नाही आहे. पावसाळ्यासाठी ही बेस्ट वाटली आम्हाला, म्हणून आम्ही ही घेऊन आलो. मस्त आहे, पाणी पण शोषून घेते आणि सटकत अजिबात नाही. हा कलर आम्हाला आवडला दोघांना. पासून आमची कामाला सुरुवात झालेली आहे. प्रीत आहे घरी म्हणजे सकाळपासून आमचं काही ना काही चालू असतं. आज सकाळी त्याने किचनचं काम घेतलेलं, पडदे लावायचे आहेत किचनसाठी, जे आम्ही डीमार्टवरून आणलेले ते. तर त्याचं काम चालू आहे आणि आता मार्केटला गेला आहे तो. तर आज मी तुम्हाला सगळं डीमार्टचं सामान दाखवणार. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की स्पेशल आम्ही किचनच्या वस्तू आणण्यासाठी डीमार्टमध्ये गेलेलं. किचनच्या काही ना काही वस्तू आणायच्या होत्या, भांडी, पडदे, अजून काही ना काही आणायच्या होत्या, बरण्या वगैरे मी घेतलेल्या. तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आत्ता माझी जेवणाची तयारी चालू झालेली आहे. आज मी बनवणार आहे बटाटा आणि शिमला मिरचीची भाजी. कारण का त्याला शिमला मिरची आवडत नाही, म्हणून मी माझ्यासाठीच भाजी बनवणार आहे. कारण का त्याला मी चिकन बनवलेलं आहे. तर मी तुम्हाला एक गंमत दाखवते की मला माहिती नव्हतं शिमला मिरची मी डायरेक्ट कशी उभी कापायची. तर मी एक ट्रिक बघितली, शिमला मिरची कशी कापायची. कारण का त्याच्यामध्ये बिया परत अटकतात ना. तर मी तुम्हाला दाखवते की शिमला मिरची प्रॉपर कशी कापायची. ती ज्या शेरचे भाग आहेत ना जसे, तिथून सुरी फिरवायची फक्त अशी एक एक. मी ही ट्रिक यूट्यूबवर बघितली होती. त्याची अशी हलक्या हलक्या हाताने सुरी फिरवायची सगळ्या बाजूला. आणि मग अलगच असं एक एक पाकळी काढायची त्याची. म्हणजे त्याचा जो देठा आहे ना तो बरोबर राहत, त्याला बिया चिकटून राहतात. असा मग हा देठा आपण टाकून द्यायचा. आणि ज्या काय थोडाफार बिया चिकटल्यात त्या आपण काढून टाकायच्या. तर ही मस्त आहे, मला हॅक समजली, मी तुमच्यासोबत शेअर केलं. का मी आधी जी शिमला मिरची कापायची ती डायरेक्ट अशीचे 2 भाग करायचे, असं हे मला माहिती नव्हतं. तर तुम्ही पण नक्की अशीच ट्राय करा. तर मंडळी, प्रीत गेला होता गावातल्या घरी, कारण का तिकडे कपडे शिवायची मशीन आहे आणि पडद्यांना थोडा कटिंग पण करायचं होतं, शिलाई मारायची होती, म्हणून तो गावातल्या घरी गेला आणि तिकडे मस्त पडदे शिवून आणलं त्यांनी. प्रीतमध्ये खूप जास्त क्रिएटिव्हिटी आहे. त्याला जे काही काम असतं ते स्वतःहून करण्याचा पहिले प्रयत्न करतो. प्रीतला जमलं मस्त आणि मस्त पडदे शिवून त्यांनी आणलेले आहेत. तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग्समध्ये दिसतीलच कसे मी पडदे किचनला लावलेले आहेत ते. तर मंडळी, मस्त जेवलो आम्ही, थोडा वेळ आराम केला आणि नंतर आता उठल्यानंतर जरा मस्त कडक चहा पेला. दोघांनी पण मस्त, दोघं पण फ्रेशन अप झालं. आणि आता तुम्हाला मी डीमार्टचं सामान दाखवते आणि मला तर लावायचं पण आहे एक एक सामान. तर मी तुम्हाला दाखवते की मी डीमार्टवरून कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्यात. त्या स्पेशली किचनसाठी मी वस्तू घेते आणि काही माझ्या पण वस्तू आहेत आणि काही प्रीतच्या पण वस्तू आहेत, ते तुम्हाला मी दाखवते आता. तर मी आता बसले, सगळं सामान काढून पिशवीच घेतले. मेन म्हणजे आता मला तर लावायचे आहेत. मस्त आराम वगैरे झाला. मेन म्हणजे मला पहिली मेन गोष्ट दाखवते, मला जी कधीपासून घ्यायची होती. मी जेव्हा जेव्हा डीमार्ट जात होते तेव्हा मला ही कढई दिसत होती, पण घेण्याचा काही योग नव्हता येत. शेवटी मी आता घेतलीच.
मला हवी होती, तर मी तुम्हाला दाखवली कसली आहे ती. अशी घरामध्ये एक मोठी कढई पाहिजे, माझ्याकडे तशी नव्हती म्हणून मी विचारलं की घेऊया. आणि खूप वजन आहे मेन म्हणजे, मला आवडली ही म्हणून मी ही घेतली. होम झोन म्हणून आहे, किचन इसेन्शियल अशी ही कढई आहे मोठी. तर ही कढाई मला मिळाली 800 रुपयाला. मस्त आणि मोठीच्या मोठी आहे आणि वजन आहे मेन म्हणजे. याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता, म्हणजे भाजी सुद्धा करू शकता, फ्राय सुद्धा करू शकता. मस्त आहे, मला ही घ्यायची होती. त्याच्यानंतर मी या 4 काचेच्या बरण्या घेतल्यात, मला हव्या होत्या साखर, चहा पावडर वगैरे ठेवण्यासाठी. म्हणजे जेव्हा ठेवलं की लगेच वस्तू दिसेल ती काय आहे ती समोर असं ठेवण्यासाठी. तर ह्या मी 4 घेतल्या. त्याच्यानंतर एक प्लेट घेतली, ऑलरेडी माझ्याकडे ह्यातली प्लेट आहे पण अजून एक घेतली जोडीला, अशी मस्त आहे. मी खूप वर्ष वापरते दुसऱ्या वाला प्लेटला, क्वालिटी चांगली आहे म्हणून मी ह्यातली दुसरी एक घेतली, मला आवड. त्याच्यानंतर ही आहे पाण्याची बॉटल नवीन माझी, स्पेशल माझ्यासाठी प्रीतने घेतलेली आहे. 2 लिटरची आहे, ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे, मस्त आहे. कधी 7 वाजता प्यायचं, 8 वाजता, 9 वाजता, 11 वाजता, 12 वाजता असं. 2 लिटरची आहे, सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि ही मला मिळालेली आहे कितीला, 350ला मिळालेली आहे. मस्त आहे. दाखवते तुम्हाला मी, असं बटन आहे इथे, ओपन करायचं की असं इथून पाणी घ्यायचं आपण, नंतर हे परत बंद करायचं, हे बंद, हे लॉक होईल. मस्त आहे. तर हे 2 लिटर पाणी मला रोज प्यायचं आहे म्हणून मी ही बॉटल घेतली आहे. का मी जास्त पाणी पित नाही, पण आता बॉटल घेतलंय म्हणजे प्यायलाच पाहिजे मला. तर प्रीतने माझ्यासाठी पाण्याची बॉटल घेतली. आणि त्याच्यानंतर परत एकदा मला या छोट्यावाल्या बरण्या दिसल्या, तर मला चांगल्या वाटल्या आणि ट्रान्सपरंट आहेत, म्हणजे काही कडधान्य वगैरे ठेवलं तर दिसेल म्हणून मी ह्या सुद्धा घेतल्या. ह्याची प्राइस आहे 129, 130 रुपये बोलू शकता. 3 भेटल्यात, मस्त आहेत, मला थोडासा छान वाटला बघायला पण त्या, मी ह्या घेतल्या. त्याच्यानंतर डाळ घेतलंय, आपलं नेहमीचं घरातलं सामान. आणि त्याच्यानंतर हे प्रीतने घेतलंय, गार्डनसाठी वस्तू आहेत या, 99 रुपयाच्या आहेत, म्हणजे 100 रुपयाला भेटलेल्या आहेत. 3 त्याच्यामध्ये काहीतरी दिलेत, गार्डनचे काहीतरी इक्विपमेंट आहे, गवत वगैरे काढायला होईल. जसं प्रीतला बागेचं काम करायला खूप जास्त आवडतं म्हणून त्यांनी हे घेतले, त्याला हवं होतं आणि त्याला भेटलं डीमार्टमध्ये. आणि मस्त आहे, हे मजबूत आहे. त्याच्यानंतर असंच काही ना काही वस्तू, हे चटरपटर आणि एक लोणचा घेतला छोटासा. मोठा घेऊन आम्ही दोघं काही खात नाही एवढं म्हणून छोटासाच घेतला, घरामध्ये हवं म्हणून. त्याच्यानंतर मी घेतलंय हे पॉन्ड्स ब्राईट ब्युटीचा फेस वॉश घेतलेला आहे. हा मला ट्राय करायचा आहे कसा आहे तो फेस वॉश, आणि त्याचा रिव्ह्यू मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर टाकणार आहे. त्या दुसऱ्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, नक्की बघा ती वाली व्हिडिओ. तर हा मला ट्राय करायचा आहे म्हणून तो घेतला. आणि त्याच्यानंतर काय घेतलं मी, हा निरमाची पावडर आहे, म्हणजे कपडे धुवायची पावडर. आम्ही ना वेगवेगळे पावडर असे ट्राय करत असतो, कोणती चांगली असेल ती, म्हणून 2 आहेत ना प्रीत, 2 किलो आहेत अशी घेतली आहे मी निरमाची. तर ही पण छान आहे, आम्ही वापरायचो आधी. तर आम्ही अशा वेगवेगळ्या पावडर, तेल सगळं ट्राय करत असतो. त्याच्यानंतर मी हा काळावाला गुळ घेतलेला आहे, आम्ही काळावालाच घेतो, जो दुसरा कोणता असतो थोडासा पिवळा असतो तो नाही घेत जास्त करून. त्याच्यानंतर हे मसाले घेतले फ्राईड राईसचे, जे आम्हाला लागतात. आणि हे प्रीतने घेतलंय, काय ते प्रीत तू सांग. रूम फ्रेशनर. ते आम्हाला जास्त खूप लागतात, वेगवेगळ्या फ्लेवरचे लागतात. त्याच्यानंतर असंच आपलं काय ना काय घरचं कडधान्य, वात घेतल्यात आणि मूची टूब घेतले आणि मसूर आणि बाकीचं कडधान्य घेतलं. बस मी या 2 पिशव्या, ज्या मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवल्या होत्या की कोणत्या घेऊ म्हणून, कोणती घेऊ म्हणून, हा कलर घेऊ की हा कलर, पण आम्ही दोन्ही घेतल्या कारण का ही आम्ही वापरणार आणि ही आई पप्पांना देणार आहेत. पप्पांना पण लागतात पिशव्या, म्हणजे मार्केटला वगैरे जायला. तर ही मजबूत वाटली मला म्हणून मी आई पप्पांसाठी पण घेतली, आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी. मस्त मिळाला मला. आणि मेन म्हणजे अशी छोटी वाटते पण याच्यामध्ये स्पेस खूप मोठी आहे आणि मस्त सामान, फळं वगैरे, दुधाची पिशवी वगैरे, जे रोजचं सामान आहे जे मार्केटमधून आणि ते आरामात राहील. तर हा आहे माझं सगळं सामान डीमार्टवरून जो घेतलेला आहे तो. स्पेसिफिकली मला माझी बॉटल आणि ही कढई आणि त्या काचेच्या हे मला खूप जास्त आवडल्या.